श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्लोक। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा। अर्थ। हे निर्गुण, सनातन, सर्व पापांचा नाश करणारे, सर्व लोकांचे पालन करते व सर्वश्रेष्ठ परमेश्वरा, तुला वारंवार जय जयकार असो। श्लोक। आपुल्या कृपे करोन, अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अर्थ। आपल्या कृपेने मी तुमचे थोडेसे गुणवर्णन करीत आहे, श्रोत्यांनी मन एकाग्र करून श्रद्धेने हे ऐकावे। श्लोक। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म। अर्थ। अक्कलकोटचे राजा मालोजी राजे स्वामी समर्थांना परब्रह्म मानून त्यांच्या चरणी अपार भक्ती ठेवत व स्वतः सेवा करीत। श्लोक। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, शास्त्री हेरळी करादिकांसी, वेतने देऊनी ठेविले। अर्थ। राजांना वेदांत प्रिय होता, ते दिवस रात्र त्याचे श्रवण करीत व वेदांत पंडितांना मानधन देऊन ठेवले होते। श्लोक। त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। अर्थ। त्या काळी मुंबईत विष्णुबुवा ब्रह्मचारी वेदांताचे सोप्या भाषेत प्रवचन करून लोकांना उपदेश देत होते। श्लोक। कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी। अर्थ। त्यांनी अनेकांचे भ्रम दूर केले, चुकीच्या उपदेशकांना पराभूत केले व लोकांना सन्मार्गावर आणले। श्लोक। त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले। अर्थ। राजांना वेदांत प्रिय होता, बुवा त्यात निष्णात होते, त्यांच्या प्रवचनांनी श्रोत्यांचे मन वेधले जाई। श्लोक। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतेयांचे चित्त आकर्षुनी घेती ते। अर्थ। राजांना वेदांत प्रिय होता व बुवा त्यात निष्णात होते, त्यांच्या प्रवचनांनी श्रोत्यांचे मन वेधले जाई। श्लोक। रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे। अर्थ। राजवाड्यात रात्रंदिवस वेदांत चर्चा होत असे, त्यामुळे राजे अंतःकरणाने अत्यंत प्रसन्न होत। श्लोक। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे। अर्थ। अमृतानुभव, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ तेथे होते। श्लोक। त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। अर्थ। त्या ग्रंथांचे स्पष्टीकरण करून ब्रह्मचारींनी सर्वांना संतुष्ट केले व नगरात मोठा सन्मान मिळविला। श्लोक। ख्याती वाढिली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे। अर्थ। त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली, राजवाड्यात सदैव वेदांताचीच चर्चा होत असे। श्लोक। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। अर्थ। भक्तांचे माहेरघर व दत्तात्रयांचा प्रत्यक्ष अवतार असलेले स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये निवास करत होते। श्लोक। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। अर्थ। एका दिवशी विष्णुबुवा स्वामींच्या दर्शनाला आले, त्यावेळी अनेक श्रेष्ठ लोक उपस्थित होते। श्लोक। पहावयाचे यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढुनी, प्रश्न करीती स्वामींसी। अर्थ। स्वामींची परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी वेदांतावर प्रश्न विचारले। श्लोक।
ब्रह्मपदी तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. अर्थ ब्रह्मपदाशी तदाकार कसे व्हावे हा प्रश्न ऐकून स्वामी हसले. श्लोक. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी. अर्थ स्वामी काहीच न बोलता फक्त हसत राहिले. हे पाहून बुवांच्या मनात शंका निर्माण झाली. श्लोक. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने घोंग माजविले. अर्थ बुवांनी स्वामींना वेडा संन्यासी समजले व लोक फसले आहेत असे मानले. श्लोक. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. अर्थ तेथून बाहेर पडल्यावर लोक त्यांना म्हणाले की तुम्ही व्यर्थ फसला आहात. श्लोक. परमेश्वर रूप म्हणता यती आणि करिता त्याची भक्ती परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. अर्थ हा यती परमेश्वर नाही तुम्हाला भ्रम झाला आहे असे ते म्हणू लागले. श्लोक. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रादिक ज्ञान याते काही असे ना. अर्थ तुमच्या अज्ञानामुळेच याचे ढोंग वाढले आहे याला खरे शास्त्रज्ञान नाही असे ते म्हणाले. श्लोक. असे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामींसी तुच्छ लेखू लागले. अर्थ असे बोलून ब्रह्मचारी आपल्या ठिकाणी गेले व मनात स्वामींना तुच्छ लेखू लागले. श्लोक. नित्य नियम सारोना ब्रह्मचारी करीती शयना जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्थ झाहले. अर्थ नित्यकर्म आटोपून ते झोपी गेले जवळील पारशीही झोपी गेले. श्लोक. निद्रा लागली बुवांसी लोटली काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडिलेसे. अर्थ झोपेत त्यांना एक अद्भुत स्वप्न पडले. श्लोक. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढिले असंख्य महाविषारी त्यातुनी एक दंश आपणा करीत असे. अर्थ अनेक विंचू अंगावर चढले व एक विषारी विंचू दंश करत होता असे स्वप्नात दिसले. श्लोक. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक ना बोलवे. अर्थ हे पाहून ते घाबरून उठले भीतीने बोलताही येना. श्लोक. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी बवांसी सावध केले त्यावेळी. अर्थ पारशी जागे झाले व बुवांना सावरले. श्लोक. हृदय धडाधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी. अर्थ हृदय जोरात धडधडत होते अंग घामाने भिजले होते काय झाले असे त्यांनी विचारले. श्लोक. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्ने कैक पडती. अर्थ स्वप्न सांगितल्यावर पारशी म्हणाले यात काय विशेष अशी स्वप्ने पडतात. श्लोक. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखद्दा स्वामी हसले. अर्थ दुसऱ्या दिवशी बुवा पुन्हा स्वामींकडे गेले प्रश्न विचारतात स्वामी हसले. श्लोक. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी. अर्थ स्वामी म्हणाले जर तुला ब्रह्मपदी तदाकार व्हायचे असेल तर. श्लोक. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणोनी भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. अर्थ स्वप्नातील विंचवांना घाबरलास मग भय नसलेले ब्रह्मपद कसे प्राप्त करशील. श्लोक. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता ना येची. अर्थ ब्रह्मपदी तदाकार होणे सोपे नाही त्यासाठी कठोर साधना लागते. श्लोक.
बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. अर्थ: हे ऐकताच बुबांना सत्य उमगले. त्यांनी स्वामींचे चरण धरले, डोळे अश्रूंनी भरले. श्लोक: त्या समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला पळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. अर्थ: त्या क्षणापासून त्यांची भक्ती दृढ झाली, अहंकार नष्ट झाला व ते ब्रह्मपदास योग्य झाले. श्लोक: स्वामी चरित्र महासागर, त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर, त्याचा करोनिया हार, अर्पी शंकर विष्णू कवी. अर्थ: स्वामी चरित्र महासागर असून त्यातील मोत्यांचा हार करून कवी अर्पित करीत आहे. इति श्री स्वामी चरित्र महासागर, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिशोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोड हा. अर्थ: असा हा विविध कथा असलेला, भक्तांना आनंद देणारा स्वामी चरित्र महासागराचा 7वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु. शुभम भवतु.